सर्वांचं आपलं स्वागत आहे। सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एक महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल कोणत्याही शाखेतून तर तुम्ही एक नवीन स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागू शकता। कारण काही भरती आहे ती जवळजवळ मित्रांनो तब्बल 17,700 पेक्षा जास्त पद ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात। जागा भरपूर आहेत, तर सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचं आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही भरती निघालेली आहे आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन जे आहे ते तो कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे। तर आता याच्याबद्दलची माहिती आपण पाहूयात। ही नोटीस ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे। तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे आणि ही ॲप्लिकेशन करण्यासाठीची तारीख 24 जूनपासून सुरू झालेली आहे आणि तुम्ही 25 जुलै 2024 पर्यंत ॲप्लाय करू शकता। इथं तुम्ही पाहू शकताय 25/7/2024 पर्यंत तुम्ही ह्या ऑनलाईन अर्ज भरू शकता। त्यानंतर इथं तुम्ही पहा तुमची जी एक्झाम असणार आहे ती एक्झाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 2 शेड्यूल असणार आहेत। पहिलं शेड्यूल इथं दिलेलं आहे त्यांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान आणि दुसरं जे शेड्यूल आहे ते डिसेंबर 2024 मध्ये असणार आहे आणि ही पूर्णतः कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे। आणि तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो की वेगवेगळे इथं जे काही पद आहेत असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, सेंट्रल सर्व्हिस जे आहे ग्रुप बी मधली क्लास 1 पोस्ट ज्या आहेत त्या इथं दिलेल्या आहेत आणि त्यासाठीची एज लिमिट दिलेली आहे। तर प्रत्येक पदासाठीची वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे। तर साधारणतः तुम्ही 18 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत किंवा 32 वर्षापर्यंत यासाठी अप्लाय करू शकता। तर इथं हे जे पद आहे ते तुम्ही पाहू शकता की ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जे आहे ते 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ असाल, एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना कॅटेगरीनुसार वयोमर्यादा ही वेगवेगळी असते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 17,727 इतक्या वॅकन्सीज आहेत। त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन या वेबसाईटवरती जवळच्याच कॅफेत जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि परीक्षेच्या तयारीला लागू शकता। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन माहितीसाठी गव्हर्नमेंट जॉबच्या नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन अपडेट येत राहतील। तोपर्यंत धन्यवाद।